नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत सगळ्यात सोपी आणि चांगली पद्धत साबुदाणाची खिचडी। आजकाल बऱ्याच जणांना उपवास असतात, पण साबुदाणा खिचडी कडक होते। त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे। साबुदाणा रात्रभर भिजत ठेवायचा आहे। त्यानंतर तव्यामध्ये आपल्या कढईमध्ये शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आहे। जर आपल्याला नरम साबुदाणा पाहिजे असेल तर शेंगदाण्याचं जास्त भाजायचे, कारण जेवढा आपण शेंगदाण्याचा कूट टाकला तेवढा आपला साबू नरम होतो। जास्त कूट बनवायचे आहे आणि ते पण बारीक बनवायचे, जाडसर ठेवायचे नाही। त्यानंतर घेतल्यात मी हिरव्या मिरच्या 5-6 आपल्या चवीनुसार मिरच्या घ्यायच्या आहे। त्याचे बारीक बारीक तुकडे कट करून घेतलेले आहे। जर आपल्याला तिखट पाहिजे असेल तर तुम्ही जास्तही मिरच्या घेऊ शकता। लाल तिखटपेक्षा हिरव्या मिरचीचा साबुदाणा खिचडी कधीही एकदम भारी आणि टेस्टी होते। त्यामुळे हिरवी मिरची शक्यतो टाकायची आहे आणि ती हिरवी मिरची आपण नंतर मिठासोबत सुद्धा खाऊ शकतो। त्यानंतर मी एक बटाटा घेतलेला आहे, त्याला छान असे छोटे छोटे कट करून घेतलेले आहे। पाहू शकता तुम्ही मी किती फास्ट करत आहे कट, तसं तुम्ही पण हाताला न लागलं पाहिजे याची काळजी नक्की घ्या। छोटे छोटे बारीक असे तुकडे करू शकता। जर आपण साबुदाणा थोडासाच भिजत घातलेला असेल तर बटाटे जास्त घ्यायचे आहे। त्यानंतर मी मिक्सरमधून शेंगदाण्याचा कूट असा बारीकसा काढलेला आहे। जास्त ठोसर ठेवायचा नाही, बारीक काढून घ्यायचा आहे। त्यानंतर मी गॅसवर कढई तापवायला ठेवलेली आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये 2 चिपळ्या मी तेल घातलेलं आहे। आपल्याला लागेल तसं तेल तुम्ही घालू शकता, कारण जास्त तेल टाकायचं नाही। आपण शेंगदाणे जास्त टाकतोय त्यामुळे त्याला जास्त तेल सुटते। आपण कमीच तेल टाकायचे आहे। त्याला छान असे कढईला तापू द्यायचे आहे। बऱ्याच जणांचा साबुदाणा असा भिजत नाही आणि तो मऊसर होत नाही। त्यासाठी ही ट्रिक नक्की वापरून पहा। जास्त शेंगदाण्याचा कूट नक्की टाकून पहा, त्यामुळे आपला साबुदाणा एकदम नरम होतो। त्यानंतर मी तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मी हे बारीक कट केलेल्या मिरच्या टाकणार आहे। त्याला छान अशा परतू द्यायच्या। त्याच्यानंतर छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये बटाटा पण कापलेला टाकायचा आहे। तो पण छान असा तळू द्यायचा, जेणेकरून आपला साबुदाणा कच्चा राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे। त्यानंतर छान त्याला खालीवरी करत राहायचे आहे। पाहू शकता तुम्ही किती छान असं ते सुटसुटीत दिसत आहे। त्यानंतर व्यवस्थित तळून घेतल्यानंतर आपण त्याला सारखं हलवतच राहायचं आहे, बघतच राहायचं आहे, जास्त करपू द्यायचं नाही। तर बऱ्याच जणांना साबुदाणा खिचडी आवडत नाही, पण तुम्ही अशा प्रकारे नक्की करून पहा, नक्की आवडेल। त्यानंतर भिजत घातलेला मी साबुदाणा टाकलेला आहे। मी फक्त वाटीभर साबुदाणा भिजत घातला होता, तुम्ही बघू शकता। पण मी तो साबुदाणा टाकल्यानंतर खालीवरी परतून घ्यायचा आहे मग पहिले, आणि त्यानंतर शेंगदाण्याचा कूट त्याच्यामध्ये टाकायचा आहे। पाहू शकता तुम्ही मी शेंगदाण्याचा कूट किती जास्त प्रमाणात घेतलेला आहे आणि किती बारीक केलेला आहे। त्यानंतर त्याला आपण खालीवरी छान करायचे आहे। मी त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेले आहे त्याच्यामध्ये। तर माझी कढची सापडत नव्हती म्हणून मी त्याला कपड्यानेच पकडले आहे, मला खूप चटके बसत होते। आणि बघू शकता मी फक्त वाटीभर साबुदाणा भिजत घातलेला होता आणि तो किती मोठा झालेला आहे, का तर मी शेंगदाण्याचा कूट जास्त घातलेला आहे। आणि पाहू शकता तुम्ही अजून साबुदाणा खिचडी शिजली सुद्धा नाही आणि किती नरम दिसत आहे तो। म्हणजे ज्यांना म्हातारे माणसं सुद्धा त्याला इझिली खाऊ शकतात। त्याच्यामध्ये दही सुद्धा टाकायचं काम नाही। त्याला कमी गॅसवर सारखं हलवत राहायचं, झाकून ठेवायचं अजिबात नाही।
जर तुम्हाला साबुदाणा खिचडीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. पुढचा व्हिडिओ कोणत्या रेसिपीवर टाकू हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद मैत्रिणींनो.